बऱ्याच लोकांना फक्त स्कॅल्पिंग करायचं असतं. स्कॅल्पिंग म्हणजे काय, ते कसं केलं जातं, स्कॅल्पिंग करताना रिस्क कशी मॅनेज केली जाते आणि स्कॅल्पिंग करताना रिस्क असते किती किंवा कशी असते, हे आपण एका लाईव्ह एक्झाम्पल मध्ये बघू. आज आपण HL मध्ये एक स्कॅल्पिंग ट्रेडिंग केलेले आहे. ठीक आहे, तर HL मध्ये जो काय आपण ट्रेड केला तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आपण टाइम पण बघू, आपण महत्वाचं आहे, कारण स्कॅल्पिंग ही खूप छोट्या छोट्या टाइम फ्रेम मध्ये केलं जातं किंवा खूप कमी टाइमचा ट्रेड असतो. तर आपण टायमिंग सोबत बघू. टाइम आहे 2:13. HL मध्ये आपण कन्फर्मेशन घेऊन तयार आहे एका ब्रेकआउट साठी. ठीक आहे, आता ब्रेकआउट होतो कसा, काय असतो, एका एक्झाम्पल मध्ये बघतोय. आपण सगळे प्रॉपर कन्फर्मेशन घेतलेत. इथं कमीत कमी 3 ते 4 कन्फर्मेशन आहेत जे की सांगतात ब्रेकआउट होईल. ठीक आहे, आता जर ब्रेकआउट झाला तरच आपण ट्रेड घेतो. 2:13 झालेत. 2:15 टाइम बघू शकता वरती. 2:15 आपल्याला पाहिजे असा ब्रेकआउट झाला. ठीक आहे, या ब्रेकआउटला आपण ब्रेकआउट विथ गुड व्हॉल्यूम म्हणतो मार्केटच्या भाषेत. ठीक आहे, अशी कॅन्डल का पाहिजे, कारण ही कॅन्डल काय करते, तर जो सेलिंग प्रेशर आहे, रेजिस्टन्सला जो सेलिंग प्रेशर आहे, या सेलिंग प्रेशरला ब्रेक करते. म्हणजेच नक्की काय करते, तो वरचा सेलिंग प्रेशर कमी करते. म्हणजे ज्यांनी शॉर्ट केलेलं आहे त्यांचे एकतर SL हिट करते किंवा ज्यांनी ब्रेकआउटच्या वरती फ्रेश बाईंग लावलेले त्यांचं बाईंग करते. म्हणजेच ओव्हरऑल मार्केटमध्ये बाईंग प्रेशर वाढवते. आता आपण या कॅन्डलची वाट बघतो, पण जर तुम्ही ऑप्शन्स मध्ये स्कॅल्पिंग करत असाल तर तुम्हाला ग्रीक्स समजलं पाहिजे. आणि ग्रीक्स नुसार आपण ITM कॉल बाय केला. ITM कॉल म्हणजे काय, तर 5039 स्पॉट प्राइस असताना आपण काय करतोय, 5000चा कॉल बाय करतोय. ठीक आहे, जेव्हा कन्फर्मेशन तुमचे मॅच होतात तेव्हाच आपण ट्रेड घेतो. आता इथं प्रॉपर ब्रेकआउट झाला, आपण बाय केलाय 5000चा कॉल सी. ठीक आहे, प्रॉफिट चालू आहे 3015. बघा, आता तुम्हाला 3015 प्रॉफिट चालू आहे. बरेच क्लायंट्स काय करतात, प्रॉफिट दिसला की लगेच बुक करायचे घाई करतात किंवा लॉस दिसत असेल तर लगेच पॅनिक होतात. हे कधी नाही होणार जेव्हा तुम्ही स्वतःचं रिस्क मॅनेजमेंट आणि सायकोलॉजी हे चांगलं बिल्ड करताय. मग रिस्क मॅनेजमेंट काय सांगतं की ट्रेड घ्यायच्या आधी तुम्हाला किती लॉस होणार आहे हे तुम्हाला माहित पाहिजे ग्रीक्स नुसार. ठीक आहे, मग तुम्ही त्या लॉस घ्यायला तयार आहात का. आता हा ट्रेड घेताना मला 2000 लॉस होणार हे मला आधीच माहिती आहे. मग मी आता 3000 रुपये प्रॉफिट दिसतोय, मी ग्रीडी नाही होणार किंवा थोडाफार खाली आला असता तरी मी पॅनिक नाही होणार, कारण मला माहिती आहे लॉस किती होणार आहे एक्झॅक्ट. ठीक आहे, ओके, आता प्रॉफिट चालू आहे 3015 प्रॉफिट चालू आहे. आता इथून पुढे रिस्क कशी मॅनेज करायची ते आपण बघू. आता फायनली प्रॉफिट बुकिंगची वेळ आली. जसं बाय करताना आपण कन्फर्मेशन घेतो तसंच एक्झॅक्ट एंट्रीसाठी पण आपण कन्फर्मेशन घेतोय. आता इथे कन्फर्मेशन भरपूर आहेत, OI डेटा आहे आणि अजून बाकीचे पण कन्फर्मेशन आहेत. तर कन्फर्मेशन बेसवर आपण आता 6210 प्रॉफिट बुक करतोय. ठीक आहे, सो ह्याला बोलतो आपण राईट टाइम एक्झिट केल्यानंतर मार्केट परत खाली आलं. बघा, याच्यामध्ये ना जर तुम्ही राईट टाइम एक्झिट नाही केलं तर इथं काय झालं असतं, प्रॉफिट दिसून तुमचा होत नाही. प्रॉफिट हा तुम्हाला फक्त दिसला असता, तुम्हाला हे प्रॉफिट दिसतोय तोपर्यंत भारी वाटलं असतं, चांगलं वाटलं असतं, पण आता तो परत खाली आला, जिथं बाय केला परत तिथं आला, तुम्ही पॅनिक झाला असता, कारण एक खाली जो स्पाइक आला त्याच्यानुसार तुम्ही पॅनिक झाला असता. ठीक आहे, मग इथं सायकोलॉजी तुम्हाला मेंटेन करावी लागते. आपण इथं प्रॉफिट बुक केला, आता परत रिटेस्ट झाला, मार्केटच्या भाषेत रेजिस्टन्स बिकम सपोर्ट. ही एक थिअरी आहे मार्केटमधली जी ऑटोमॅटिक मार्केटमध्ये काम करते. ओके, आपण 2:13 पहिला ट्रेड घेतला होता. आता 3:09 झाले. मार्केटनं 3च्या दरम्यान परत एकदा रिटेस्ट केलं. सो अर्ध्या तासात तुमची पुढची एक एंट्री तयार झाली. ठीक आहे, याला बोलतो आपण स्कॅल्पिंग, म्हणजे कमी टाइम फ्रेम मध्ये तुम्ही मल्टिपल ट्रेड करता. आता सेकंड एंट्री नुसार तुमचा प्रॉफिट झाला 7845. याला बोलतो आपण स्कॅल्पिंग. पहिली एंट्री प्रॉफिट बुक, दुसरी एंट्री. आता आपण याला स्टॉप लॉस ट्रेल करू किंवा आता मार्केटचा टाइम संपत आलाय 3:15 आपण एक्झिट करू, कारण हा फक्त इंट्राडे ट्रेड असेल. हे करताना सगळ्यात महत्वाचं असतं, तुम्हाला मोबाईल ऍपची प्रॅक्टिस तेवढी जास्त पाहिजे, तुम्हाला तुमचं सायकोलॉजी, तुमचं रिस्क मॅनेजमेंट हे तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं प्राइस ऍक्शनची प्रॅक्टिस खूप जास्त पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा अजून जास्त महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे हे करायला तेवढा टाइम पाहिजे. तर तुम्ही जॉब करताय, बिझनेस करताय, तर तुम्ही हे करू शकत नाही. ठीक आहे.